तर आत्ता माझी झाली आहे सकाळ. तर पहिल्यांदा तर मी तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग सांगेल. तसं तर मी सकाळी लवकरच उठत असते आणि फिरायला जाते, त्याच्यानंतर घरातली कामं वगैरे आवरते. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. नमस्कार सगळ्यांना, मी दीपाली स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे यूट्यूब आणि बरंच काही. आज आहे शनिवार, आजची तारीख आहे 9/8/2025. तर आज आहे रक्षाबंधन. तर सगळ्यात पहिल्यांदा तर मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. आणि जसं की आपल्याला लाडक्या भावांनी 7 तारखेलाच आपल्याला गिफ्ट दिलेलं आहे, जे की ते लाडक्या बहिणींचे पैसे येतात ते 1,500 रुपये. आणि बघूया आज आपल्याला लाडके भाऊ कोणकोणतं गिफ्ट देतात किंवा तुम्हाला कोणकोणतं गिफ्ट दिलेलं आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा दिवस कसा जातो ते मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तसं तर आज तुमच्यासोबत मी खूप काही शेअर करणार आहे, जे की ते थंबनेलवरून तुम्हाला समजेलच. तर आता सकाळची माझी कामं आवरून झालेली आहे. आता मी थोडंसं फ्री होते. इथे माझं केक खाणं सुरू होतं. रात्री शेजारी बड्डे होता, तर त्यांनी केक आणून दिलेला होता. तर तो रात्री काही मी खाल्लेला नव्हता, तर आता सकाळी खात होती. आणि आता माझी घरातली कामं ऑलमोस्ट आवरून झालेली आहे. फरची वगैरे पुसणं, झाडझूड वगैरे करणं, देवपूजा वगैरे करणं, थोडीशीच कामं बाकी आहे. भांडे वगैरे लावायचे आणि ज्यूस मला बनवायचं आहे. आणि त्याच्यानंतर माझा वर्क फ्रॉम होमचा पण टाईम होईल आणि त्याच्यानंतर मी वर्क फ्रॉम होम करते. तर मग मी सध्या तरी वर्किंगमध्ये आहे, म्हणजे गेली 7-8 वर्ष वर्किंगमध्ये आहे. आणि आधी मी ऑफिसला जात होते, पण आता जसं लॉकडाऊन लागलं आहे तसं मी घरूनच काम करते. तर घरून काम करत असल्यामुळे मला बराचसा वेळ पण भेटतो, म्हणजे घरातले कामं वगैरे करायला. घरातले कामं वगैरे आवरून मी वर्क फ्रॉम होम वगैरे करते. आणि ऑफिसला जायचे तेव्हा जायचा वेळ यायचा वेळ खूप, म्हणजे वेळ पण खूप लागायचा. आत्ता वर्क फ्रॉम होम असल्यामुळे माझा तेवढाच वेळ पण वाचतो आणि थोडासा म्हणजे आराम पण होतो. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे वेळ पण भेटतो. त्याच्यातल्या त्याच्यात संध्याकाळी थोडासा वेळ भेटतो, सकाळी वेळ भेटतो. दिवसभर तर काय आपली कामं सुरूच असतात. तर त्याच्यानंतर इथं माझं आहे ना ज्यूस बनवायचं चालू होतं. तर तशी तर माझी म्हणजे हेल्थ चांगली नसते, त्याच्यामुळे मी रोज बिटाचा ज्यूस बनवत असते आणि तो घेत असते. तर सध्या तरी मी आता नवीनच यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. तर मला अजून पण व्हिडिओ व्यवस्थित जमत पण नाही आहे आणि एडिटिंग करायला पण जमत नाही ना, थंबनेल जमत. आणि वेळ पण भरपूर मला एडिटिंग करायला लागते. तर कधी कधी माझी चिडचिड पण होते. मला कधी कधी वाटतं का मी उगाच यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे. पण काही हरकत नाही, त्याच्यातून मी हळूहळू म्हणजे शिकेल आणि म्हणजे माझी प्रगती होईल. तर असं स्ट्रगल लाईफ माझं यूट्यूबचं पण सुरू झालेलं आहे. आणि घरातल्या कामांचं पण स्ट्रगल लाईफ तर ऑलरेडी आहे. आणि त्याच्यातल्या त्याच्यात मी वर्किंगमध्ये असल्यामुळे अजून माझी भरपूर चिडचिड होते. जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलेलं आहे, तर माझ्या घरातल्या अक्षरशः घरातले कामं राहून जातात. मला म्हणजे मी रोज विचार करते की
म्हणजे नवीन काय बा तुम्हाला काय दाखवायचं काय नाही म्हणजे माझ्या डोक्यात रोजचा विचार असतो. आता मला समजायला लागलं की जे कोणी व्हिडिओ वगैरे बनवत असतील, यूट्यूब चॅनल वगैरे ओपन केलेले असेल तर त्यांची बी अशी स्ट्रगल लाईफ सुरू असेल. मला म्हणजे मी जेव्हा यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघते तर मला असं वाटायचं की मी पण सहज व्हिडिओ बनवू शकते. पण जेव्हा मी बनवायला लागली ना तेव्हा मला समजायला लागलं की व्हिडिओ बनवणं पण खूप अवघड असतं. यूट्यूबला अपलोड वगैरे करणं आणि काही तर म्हणजे व्हिडिओ वगैरे चांगले बनवतात तरी वाईट कमेंट करतात. तर त्यांना किती त्रास होत असेल तर म्हणजे विचार पण नाही करू शकत. त्यांचे कॅमेरामागची मेहनत पण खूप असते म्हणजे व्हिडिओ बनवायला. इथे माझा ज्यूस बनून झालेला होता आणि मी तो बनवूनच पीत होते. मला बसायला पण वेळ नव्हता आणि ज्यूस वगैरे पिताच मी विचार पण करत होते की आज नक्की कोणता म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायचा, असं माझ्या डोक्यात विचार पण चालू होता. तर इथे माझा ज्यूस वगैरे पिऊन झालेला होता आणि आता भांडे लावायचं काम चालू होतं. तसं तर माझं घर छोटंच आहे व नारकेच आहे, किचन आणि हॉलच आहे. सध्या आम्ही दोघंच राहतो, माझे मिस्टर आणि मी. माझे मिस्टर बाहेरगावी जॉबला असतात, ते आठवड्यामध्ये 1-2दाच येतात आणि सध्या तर मी इथेच राहते. कधी ते शनिवार रविवारी येतात, कधी जसा वेळ भेटेल तसा येतात. ते गावी जॉबला असल्यामुळे त्यांना काही म्हणजे आधी इथं राहायचे ते, पण सध्या त्यांना बाहेरगावी जॉब असल्यामुळे ते बाहेरगावीच राहतात. तर इथे माझे भांडे वगैरे लावून झालेले आहेत आणि आता तो मी मिक्सरला बारीक वगैरे केलेलं पीठ वगैरे तर ते गाळल्यामुळे तो खराब झालेला होता आणि आता तो पुसून वगैरे लगेच स्वच्छ करून मी नीटनेटकं ठेवून देते, जेणेकरून जास्त वेळ पण नाही लागत. आपल्यालाच कामाचा लोड वाढून जातो, त्याच्यामुळे मी जिथल्या तिथं काम झाल्यावर वस्तू लगेच ठेवून देत असते आणि त्याच्यामुळं घरात पसारा पण नाही दिसत. मग घर स्वच्छ पण दिसतं ना, आपला वेळ पण वाचून जातो.
तर इथे म्हणजे माझं सगळं आवरून झालेलं आहे. मिक्सर वगैरे मी काम झालं का लगेच स्वच्छ वगैरे करून ठेवते, जेणेकरून आपला पण वेळ वाचेल, पसारा वगैरे दिसत पण नाही. आणि आता माझं घरातले ऑलमोस्ट कामं आवरत आलेली आहे, भांडे वगैरे लावून झालेले आहे. आणि तसं तर जॉबचा पण टाईम झालेला आहे. नंतर म्हणजे वर्क फ्रॉम होम असतं, त्याच्यामुळे मग नंतर वेळ पण नाही भेटत त्याच्यामुळं. आणि सकाळी नाश्ता तर माझं सकाळीच होऊन जातो, जेवण तर तसं 1:30-2 वाजून जातात. दुपारीमध्ये लंच ब्रेक होतो, त्याच्यात मी जेवण वगैरे करून घेते. तर अशी सुरुवात असते माझी दिवसाची. बनवायला जमत नाही आणि एडिटिंग पण व्यवस्थित जमत नाही, थंबनेल व्यवस्थित जमत नाही. आणि 2 दिवसापासून मी व्हिडिओ बनवते पण माझ्या व्हिडिओला व्ह्यूज पण येत नाही. तर कशामुळे येत नाही तर ते तुम्ही मला कमेंटच्या स्वरूपातून सांगू शकता. आणि ते मी तुमच्या टिप्स मी नक्कीच फॉलो करेन. तुमचे जे काही सजेशन असतील ते मी नक्कीच फॉलो करेन. आणि तसं तर मला व्हिडिओ बनवताना खूप साऱ्या गोष्टींना फेस करावं लागत आहे. नवीन रोज माझ्यासमोर एक चॅलेंजेस उभं राहत आहे. तर जसं की रोज नवीन एक कंटेंट शोधायचा किंवा तयार करायचा. कोणता कंटेंट कसा वाटेल, कोणत्या कंटेंटला व्ह्यूज जास्त येतील किंवा तुमच्यासोबत कोणता कंटेंट म्हणजे तुम्हाला आवडेल, जेणेकरून व्ह्यूज वाढायला पाहिजे वगैरे. आणि व्हिडिओची एडिटिंग पण सध्या मला अजून व्यवस्थित काही जमत नाही आहे, एडिटिंग जमत नाही आहे, थंबनेल वगैरे जमत नाही आहे. तर तुमचे काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की कमेंटच्या स्वरूपातून देऊ शकता. आणि अशी सुरू झालेली आहे आपली जर्नी. तर मला पण प्रश्न पडतो, मी यूट्यूब चॅनल तर ओपन केलेलं आहे पण रोज नवीन काय दाखवायचं, रोज नवीन कोणता कंटेंट तुमच्यासाठी घेऊन यायचा. आणि मला अजून ती व्यवस्थित जमत नाही. मला रोज थोडंसं म्हणजे थोडं टेन्शन येतं आहे का मी कधी शिकणार आहे. आणि मला अजून पण बोलायला कॉन्फिडन्स पण येत नाही आहे म्हणजे व्हिडिओ बनवायला. तर बघूया, हळूहळू आपली लर्निंग प्रोसेस सुरू झालेली आहे. तर माणूस चुकातूनच म्हणजे शिकत असतो. तर चुकत शिकेल आणि ते तुमच्यासोबत शेअर करेल. तर अशी सुरू झालेली आहे आपली जर्नी. तर बघूया आता पुढे उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला काय दाखवते काय नाही, परवाच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुमच्यासोबत कोणता कंटेंट घेऊन येते कोणता नाही. तर ते बघायला तुम्ही ते बघायला तुम्ही विसरू नका. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर असंच मला म्हणजे पुढे घेऊन चला, मी पण तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आणि रोज मी तुमच्यासाठी रोज नवीन एक व्हिडिओ टाकणार आहे आणि रोज नवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुमचे सजेशन वगैरे काही असतील तर तुम्ही मला देऊ शकता की जेणेकरून मी कोणता व्हिडिओ म्हणजे बनवायला पाहिजे किंवा माझ्याकडून म्हणजे मी काय नवीन काही चांगलं काय करू शकते. अजून तर मला बोलायला पण इतका कॉन्फिडन्स नाही आहे. तर कंटेंट कसा तयार करायचा आणि तुमच्यासमोर बोलायचं कसं. आता तर मी तोडकं-मोडकंच बोलते, चुकत म्हणजे बोलते. मला बोलायलासुद्धा अडखळत बोलावं लागतं. आणि नेमके काय बोलायचं, तुमच्यासोबत कसं बोलायचं ते सुद्धा अजून मला कॉन्फिडन्स येत नाही आहे. तर म्हणजे असं माझं स्ट्रगल लाईफ सुरू झालेलं आहे. आणि स्ट्रगल लाईफ तर मी खूप आधीपासूनच म्हणजे माझं चालू झालेलं आहे. पण यूट्यूबवर मी आत्ताच आलेली आहे. आत्ताच यूट्यूबचं नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे. तसं तर आधी माझा एक जुना चॅनल होता, पण तो जुना चॅनल काही जास्त दिवस म्हणजे अजून चालतो आहे पण इतका काही चालत नाही. आणि त्याच्यावर तो चॅनल मी 2018लाच ओपन केलेला होता. आणि तेव्हा पण मला असंच होतं, कधी व्हिडिओ टाकायचे कधी नाही टाकायचे. आणि त्या चॅनलवर मी काही व्हिडिओ टाकलेले आहेत. तर म्हणजे मला यूट्यूबची माहिती नसल्यामुळे काही व्हिडिओला कॉपीराईटचे क्लेम आलेले आहेत. तर मला विचारायला काही तो यूट्यूब चॅनल चालेल किंवा नाही चालणार. तर म्हणून मी आता हा दुसरा नवीन यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे. तर बघूया, याच्यामध्ये तुम्हाला मी रोज नवीन काहीतरी घेऊन येईल आणि रोज नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न पण करेल. आणि
अशीच आपलं म्हणजे सुरू झालेली आहे स्ट्रगल लाईन. तर इथे मी व्हिडिओचा एंड करते आहे. तर सगळ्यांनी काळजी घ्या आणि तुम्ही पण पुढे जा, मला पण पुढे घेऊन जा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते तुम्ही मला कमेंटच्या स्वरूपातून नक्की सांगा. आणि तुमचे सजेशन्स काय असतील ना तर ते पण सांगा आणि ते मी नक्कीच फॉलो करेल. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे तर ते पाहायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा.